नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी ज्योतिष अभ्यासक सौ अश्विनी जितेंद्र काळे. दिनांक 28 ऑक्टोबर 2023 अश्विन पौर्णिमा, यालाच कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. को जागृती या दिवशी आपण इंद्रदेव आणि माता लक्ष्मीची उपासना करतो. या दिवशी आपण केशर मिश्रित दुधाचा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करत असतो आणि उत्तम उत्तम लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना करत असतो. परंतु ह्या कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला खंडग्रास चंद्रग्रहण आहे. या खंडग्रास चंद्रग्रहणामध्ये आपण काय साधना केली पाहिजे, ग्रहणाचा कालावधी कोणता, वेद कधीपासून पाळावे, यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. हे ग्रहण भारतामध्ये दिसणार आहे. मुंबई या ठिकाणाची जर ग्रहण स्थिती बघितली तर या ग्रहणाचा स्पर्श काळ आहे रात्री 1:05 म्हणजेच 28 ची रात्र आणि 29 ची सकाळ. मध्य काळ आहे रात्री 1:44 आणि मोक्ष काळ आहे रात्री 2:23 ग्रहण पर्व काळ हा पूर्णतः 1 तास 18 मिनिटांचा सांगितला जातो. ह्या वेळा संपूर्ण भारतासाठी असून भारतीय प्रमाण वेळेमध्ये आहेत. हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे. ग्रहण दिसणारे प्रदेश संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप, आफ्रिका खंड या प्रदेशामध्ये हे ग्रहण दिसणार आहे. ग्रहणाचा पुण्यकाल ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंत पुण्यकाल मानला जातो. म्हणजेच रात्री 1:05 रात्री 2:23 हा जो 1 तास 18 मिनिटांचा कालावधी आहे, हा ग्रहणाचा पुण्यकाल मानला जातो. ह्या पुण्यकालामध्ये ज्या वेळेस ग्रहण स्पर्श होतं त्यावेळेस स्नान करून आपण आपल्या देवासमोर बसायचं आहे आणि आपल्या गुरूंनी जो आपल्याला बीज मंत्र दिला आहे, या गुरु मंत्राचा आपल्याला पुनराउच्चार करून तो मंत्र पुन्हा सिद्ध करून घ्यायचा आहे. ग्रहणामध्ये आपण जे काही मंत्र म्हणतो ते मंत्र सिद्ध होतात. त्यासोबतच आपण दत्त उपासना ग्रहणाच्या पर्व काळामध्ये केली तर ती जास्त फायदेशीर ठरणार आहे. हे ग्रहण रात्रीच्या 3ऱ्या प्रहरात येतं. त्यामुळे 3 प्रहर आधी म्हणजेच शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:14 आपल्याला या ग्रहणाचे वेद पाळायचे आहेत. आता वेद पाळणं म्हणजे काय, तर वेद काळामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे भोजन आपल्याला घ्यायचं नाहीये. त्यासोबतच आपल्याला झोपायचंही नाहीये. आपण वॉशरूमलाही जाऊ शकत नाही. मलमूत्र विसर्जन वेद काळामध्ये निषिद्ध सांगितलं जातं. ज्या व्यक्ती लहान आहे, अशक्त आहेत, आजारी व्यक्ती आहे, गर्भवती महिला आहेत, अशा व्यक्तींनी हे वेद सायंकाळी 7:41 पाळायचे आहे. थोडक्यात काय, 7:41 अगोदर जर तुम्हाला काही औषधं घ्यायची असतील, त्यासाठी थोडं भोजन घ्यावं लागत असेल तर तुम्ही निश्चित घेऊ शकता. तुमच्या आरोग्यासाठी तुम्हाला हा जो वेद पाळायचा कालावधी आहे तो संध्याकाळी 7:41 सुरू होतोय. त्या अगोदर तुम्ही तुमचं भोजन करून घेऊ शकता. या ग्रहणाच्या पर्व काळामध्ये म्हणजे रात्री 1:05 ते 2:23 या काळामध्ये आपण पाणी पिणं, झोपणं, भोजन करणं, मलमूत्र विसर्जन करणं हे काम अजिबातही करायची नाहीयेत. ग्रहण स्पर्श ज्या वेळेस होतो म्हणजेच 1:05 आपलं स्नान झालेलं असेल आणि आपण देवासमोर बसून आपल्या गुरुमंत्राचा आपल्याला जो मंत्र सिद्ध करायचा आहे त्या मंत्राचा आपण जप करणार आहोत. या पर्वकालामध्ये तर्पण विधी, श्राद्ध विधी, होम हवन करणं गरजेचं असतं. दान करणं सुद्धा ह्या पर्वकालामध्ये विशेष मानलं जातं. परंतु हा कालावधी रात्रीचा आहे. रात्री आपण कुठे दान करणार, तर हे जे काही दान करायचं आहे त्या गोष्टी आपण ग्रहण सुटल्यानंतर म्हणजेच रविवारी सकाळी दान करू शकतो. आपण पूर्वी जो गुरुमंत्र घेतला आहे त्या मंत्राचे पुनरुच्चारण करत चंद्रग्रहणामध्ये आपण ते पुन्हा एनर्जाइज करायचे आहे. ग्रहण मोक्षानंतर पुन्हा स्नान करायचं आहे. म्हणजे आपल्याला 2:23 पुन्हा एकदा स्नान करावं लागणार आहे. ग्रहण कालामध्ये झोपणं, भोजन करणं ह्या विषयी तर आपल्याला माहिती घेतलीच की हे करू नये. ग्रहणाच्या राशीनुसार काय फळ मिळणार आहे हे आपण बघणार आहोत. मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशींना शुभ फलप्राप्ती आहे. सिंह, तुला, धनु, मीन या राशींना मिश्र फलप्राप्ती आहे. मेष, वृषभ, कन्या आणि मकर या राशींना अनिष्ट फलप्राप्ती आहे. ज्या राशींना अनिष्ट फलप्राप्ती आहे त्या राशीच्या व्यक्तींनी
किंवा त्या गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहू नये. त्यासोबतच आपण अधिकाधिक महादेवाची उपासना अवश्य करावी. ग्रहण कालावधी हे ग्रहण चंद्राला आहे आणि पौर्णिमेच्या चंद्राला हे ग्रहण आहे. त्यामुळे आपल्याला अधिकाधिक शिव साधनेसाठी सुद्धा हा कालावधी अत्यंत महत्वाचा मानला जाईल. त्यासोबत आपण कोजागिरी उत्सव कसा साजरा करावा? बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मग कोजागिरीचं दूध कसं घ्यायचं? यावर्षी जे काही आपण दुधाचा नैवेद्य दाखवणार आहोत, त्या दिवशी चंद्रग्रहण आहे. रात्री 1:05 ते 2:23 असा ग्रहणाचा कालावधी आहे. वेद काळामध्ये दरवर्षी प्रमाणे आपण रात्रीच्या वेळी लक्ष्मी आणि इंद्र देवतांचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य अवश्य दाखवू शकतो. तुम्ही जर दूध बनवलं असेल तर त्या दुधाचा एक पळीभर म्हणजे ज्याप्रमाणे आपण तीर्थप्राशन करतो त्याप्रमाणे आपल्याला तो प्रसाद घ्यायचा आहे. उरलेल्या दुधामध्ये तुलसी पत्र ठेवायचं आहे आणि हे दुसऱ्या दिवशी आपल्याला ग्रहण करायचं आहे. किंवा ग्रहणाचा मोक्ष काल रात्री 2:23 नंतर स्नान करून आपण ते प्राशन करू शकतात. पण 2:23 नंतरचा कालावधी भोजनासाठी योग्य नाही. त्यामुळे सॉरी, आपण हा प्रसाद दुसऱ्या दिवशी सकाळी घ्यायचा आहे. कोजागिरीची जी काही साधना आहे ती आपल्याला त्याच पद्धतीने करायची आहे. माता लक्ष्मी आणि इंद्रदेवतेचे आवाहन करून आपल्याला हे पूजन नक्कीच करायचे आहे. त्यासोबत ग्रहण सुटल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी ग्रहणाच्या त्याच दिवशी आपण आपल्या घरी चंदनाचा एक फोड आणि नारळ आणून ठेवायचा आहे. हा उपाय नक्की लक्षात घ्या. आपल्या शास्त्रामध्ये हा उपाय खूप सुंदर सांगितला आहे. चंदन जर आपण ब्राह्मणाला दान केलं तर गोदान केल्याचं पुण्य ग्रहण कालामध्ये सांगितलं जातं. त्यासोबत जर आपण नारळ श्रीफळ हे ब्राह्मणाला दान केलं तर ते श्रीफळ आपल्याला भूमी दान केल्याचं पुण्य देत असतं. तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ सुद्धा आपण त्यासोबत दुसरे दिवशी ब्राह्मणांना दान करू शकतो. लक्षात घ्या, हे दान पूजा करणाऱ्या गुरुजींनाच गेलं पाहिजे, हे मात्र तितकंच नक्की. ग्रहणाचा जो हा काही कालावधी आहे, ह्या कालावधीमध्ये तुम्ही अधिकाधिक शिव उपासना करू शकता. ह्या शिव उपासनेमध्ये तुम्ही महादेवाला फक्त जलाभिषेक जरी केला आणि ओम शिवाय नमः, ओम शिवाय नमः या मंत्राचा जप जरी केला तरी सुद्धा तुम्हाला अतिशय उत्तम लाभ मिळणार आहे. कोजागिरी पौर्णिमा, माता महालक्ष्मी आणि इंद्रदेवतेची उपासना तर आपल्याला नक्की करायची आहे. फक्त आपल्याला जे काही दरवर्षी आपण दुधावर ताव मारतो तो ह्या वर्षी मारता येणार नाहीये, परंतु आपण तो प्रसाद दुसऱ्या दिवशी मात्र नक्की घेणार आहोत. आपल्या घरामध्ये सर्वत्र तुलसी पत्र ठेवायचं आहे. आपल्या गव्हाच्या पिठामध्ये, दुधामध्ये, केलेल्या स्वयंपाकामध्ये शक्यतो स्वयंपाक इतका करूच नका की त्यावर तुलसी पत्र ठेवावं लागेल. वेद काळ नक्की पाळा. शक्य असल्यास जर आपल्या जवळपास तीर्थक्षेत्र असेल तर तीर्थक्षेत्रावर स्नान करून आपण पाण्यामध्ये उभं राहून चंद्रदेवतेची उपासना जर केली तर ती नक्कीच लाभदायक ठरणार आहे. ओम सोम सोमाय नमः किंवा ओम श्री शिवाय नमः हा सुद्धा मंत्र तुम्हाला चालणार आहे. कुलस्वामिनीचा जप सुद्धा आपण करू शकतात. आणि विशेष म्हणजे दत्त उपासक जे आहे तर दत्त महाराजांचे जे काही मंत्र आहेत ते सुद्धा तुम्ही या पर्व कालामध्ये पुन्हा एकदा एनर्जाइज करू शकता. अशा पद्धतीने हे खंडग्रास चंद्रग्रहण आपल्याकडे 28 ऑक्टोबर 28 ची रात्र आणि 29 ची सकाळ या दरम्यान शनिवारच्या दिवशी होत आहे. ह्या पर्व कालामध्ये शनिवारच्या सायंकाळी तुम्ही पिंपळ वृक्षाजवळ सुद्धा तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता. कोजागिरी पौर्णिमेची साधना करू शकता. ही पूर्ण माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माहिती नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जय शंकर लिहायला विसरू नका. हे ग्रहण अतिशय तुम्हाला साधनेला उपयुक्त असं ग्रहण आहे. त्यामुळे ही वेळ कुणीही झोपेमध्ये घालवू नका. ही वेळ जाग राहून परमेश्वराची प्रार्थना नक्की करा. जय शंकर दत्तगुरु.